नमस्कार. मी आत्ता आली आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये असा एक डिपार्टमेंट ज्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, जे की आहे साथी इनेबलिंग सेंटर. तर साथी इनेबलिंग सेंटरमध्ये स्पेशली एबल स्टुडंट्सला कशाप्रकारे व्हॉलंटियर्स मदत करतात, व्हॉलंटियर्स म्हणजे फर्ग्युसन कॉलेजमधलेच विद्यार्थी कशाप्रकारे मदत करतात ते आपण जाणून घेऊया. तर हे आहे त्यांचं डिपार्टमेंट किंवा त्यांचं स्पेस साथी इनेबलिंग सेंटर्सचं. तर तुम्ही इथं बघू शकता मयुरी यात्रे, अनिकेत बेंदे हे रॅपर, सिंगर हे स्पेशली एबल्ड स्टुडंट्सला ह्यांनी व्हॉलंटियर्सनी मदत केलेली आहे आणि हे आता खूप जास्त सक्सेसफुल आहेत त्यांच्या लाईफमध्ये. तुम्ही बघू शकता की हे क्लासरूम आहे आणि इथं पॉझिटिव्ह अफर्मेशन्स पण लिहिलेले आहेत साथी इनेबलिंग सेंटर्सनी. इथं व्हॉलंटियर्सनी अफर्मेशन्स लिहिलेले आहेत किंवा त्यांच्या स्पेशली एबल्ड स्टुडंट्सनी अफर्मेशन्स लिहिलेले आहेत. तुम्ही बघू शकता की खूप म्हणजे ॲटमॉस्फिअर इथं खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेलं आहे आणि तिथे ट्रॉफीज पण खूप जास्त आहेत आणि इथं लोगो त्यांचा डिस्प्ले केलेला आहे. साथी इनेबलिंग सेंटरचा आज एक सुरेख पद्धतीने हा लोगो डिस्प्ले केलेला आहे. म्हणजे खूप मेन अट्रॅक्शन पॉईंट हे आहे साथी इनेबलिंग सेंटरचा लोगो. आणि इथे तुम्ही बघू शकता की साथीमध्ये जेवढे पण लोक व्हॉलंटियर्स आहेत, जेवढे पण स्टुडंट व्हॉलंटियर करतात, त्यांचे सगळ्यांचे थंब प्रिंट इथं केलेले आहे. तर आत्ता आपण मुलाखत घेऊया साथी इनेबलिंग सेंटर ह्या वर्षीच्या कॉर्डिनेटरशी. तुमचं नाव काय? हॅलो, माय नेम इज अफसाना शेख. सो यावर्षीचे आम्ही कॉर्डिनेटर, ओव्हरऑल आम्ही 4 कॉर्डिनेटर्स आहेत. सो येस, त्याच्यामधली मी एक आहे, अफसाना. सो तुम्हाला काय काय टास्क वगैरे दिले जातात तुम्हाला कंप्लीट करायला? लाईक असे कोणते टास्क नसतात, ओव्हरऑल मॅनेज करणं आणि साथी लाईक फॅमिली फॉर एव्हरीवन. सो त्याच्यामध्ये आपण म्हणजे नॉट ओन्ली स्पेशली एबल स्टुडंट्स, व्हॉलंटियर्स वगैरे सगळे याच्यामध्ये असतात. आम्ही सगळेजण एक मिळून मिसळून इथे काम करत असतो. आणि स्पेशली एबल स्टुडंट्सना त्यांना रायटर्स प्रोव्हाइड करणं, असाइनमेंट, त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग, त्याच्यासाठी त्यांना रायटर्स प्रोव्हाइड त्याच्यामध्ये व्हॉलंटियर्स त्यांना हेल्प करत असतात. नॉट हेल्प म्हणजे काइंड ऑफ सपोर्ट, अकॅडमिक सपोर्ट देत असतात. आणि आपल्या बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा असतात साथीच्या. जसं की स्टडी बडी ॲक्टिव्हिटी आहे, ज्याच्यामध्ये स्टडी बडी आता ती यावर्षी स्टडी बडी केलेली आहे. आधी ती स्टडी सर्कल आणि माय इंग्लिश बडी अशा 2 ॲक्टिव्हिटी होत्या. आता त्या मर्ज केल्या गेल्या आहेत. तर या दोघांमध्ये स्टडी सर्कलमध्ये ओव्हरऑल व्हॉलंटियर्स जे ते त्यांना शिकवायचे, ओव्हरऑल अकॅडमिक सब्जेक्ट्समध्ये त्यांना शिकवायचे, त्यांना नोट्स प्रोव्हाइड करणं ड्युरिंग एक्झाम्स त्यांचं असायचं. अँड ओव्हरऑल होल द इयर ते एक प्रकारे त्यांची टीचिंग, लर्निंग एकमेकांना शेअर ते करायचे त्यांचे अकॅडमिकली. अँड नेक्स्ट इज माय इंग्लिश बडीमध्ये ते त्यांचं इंग्लिश कम्युनिकेशन ते त्यांना शिकवलं जायचं. ओव्हरऑल दोघांमध्ये शेअरिंग अँड ती लर्निंग जे ती व्हायची. सो त्याच्यामुळे आता त्या दोघांना मर्ज केलं आणि त्या दोघांमध्ये आता ओव्हरऑल सगळं एकत्र. त्यानंतर नेक्स्ट कनेक्ट द डॉट्स एक ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये व्हॉलंटियर्स जे आहेत ते शिकत असतात. त्याच्यामध्ये ब्रेल स्क्रिप्ट, जी ब्रेल स्क्रिप्ट असते दॅट इज यूज्ड बाय दी स्पेशल एबल स्टुडंट, ज्याच्यामध्ये सिलेबस स्टुडंट्स त्यांना शिकवतात. आणि याच्यामध्ये सर्टिफिकेटसुद्धा होतात, एक्झाम्ससुद्धा दिल्या जातात. सो आणि प्रॉपरली म्हणजे एकदम खूप असं स्कूलसारखं इथे वातावरण येते त्यावेळेस तयार असतं. आणि आणखी एक आहे इनोव्हेटर्स फॉर चेंज. इनोव्हेटर्स फॉर चेंजमध्ये फिजिकल मॅप्स इथे बनवले जातात. दॅट इज काइंड ऑफ व्हेरी इन्क्लुझिव्ह. टेक्टाईल मॅप्स असतात, क्लोथ मॅप्स असतात आणि आणखी पण बरेच सारे आपण एक क्रिएटिव्ह असे मॅप्स बनवत असतो दॅट आर इन्क्लुझिव्ह. सो असे मॅप्स यूज करून आपण त्यांना समजावतो कशी फिजिकल जॉग्राफी असते, इंडियाची फिजिकल जॉग्राफी, वर्ल्डची फिजिकल जॉग्राफी. त्यानंतर आणखी एक यावर्षीच नवीन ॲक्टिव्हिटी इंट्रोड्यूस केलेली आहे, दॅट इज इन्क्लुझिव्ह क्रिएशन. सो इन्क्लुझिव्ह क्रिएशन्स याच्यामध्ये क्राफ्टिंग आपण त्यांना शिकवणार आहोत, त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप्स तयार करून व्हॉलंटियर्स एकमेकांना म्हणजे ते शिकवतील आणि फोल्डिंग कशी होते, क्राफ्ट वगैरे तयार करणार, वेगवेगळे क्राफ्ट तयार करून खूप असं क्रिएटिव्ह असं ते असणार आहे वातावरण. सो ओव्हरऑल ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत, काही इव्हेंट्स होत असतात. इव्हेंट्समध्ये आता याच वर्षी लिमिटलेस विंग्स असा इव्हेंट झालेले, त्यानंतर वेगवेगळे फाउंडेशनसुद्धा इथे व्हिजिट करतात. सो समर्थनम नावाचं एक फाउंडेशन आहे, त्यांनी इथे व्हिजिट केलेलं आहे. देन ते प्रोव्हाइड स्कॉलरशिप्स ऑल्सो. सो ओव्हरऑल दिस इज साथी इनेबलिंग सेंटर. आणि तुम्ही बघितलंच आहे की खूप सारे असे व्हॉलंटियर्स असतील किंवा स्पेशली एबल स्टुडंट्स आहेत, तर ते आता ते त्यांच्या करिअरमध्ये का चांगलं काम करत आहेत. येस. थँक्यू सो मच. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की बरेचसे व्हॉलंटियर्स आणि कॉर्डिनेटर्स हे मदत करतात स्पेशली एबल स्टुडंट्सला, ताकी ते त्यांचे गोल्स वगैरे अचीव्ह करू शकतात. कॅमेरामॅन किमयासोबत मी संतोषी रोकडे, न्यूज बिगन्स.